मावळतीचा दिनकर सह्याद्रीच्या जंगलात गूढ वातावरण निर्माण करतो. रातव्याचे आवाज हे जंगल व्यापून टाकतात. कड्याच्या आडून शुभ्र कांतीचा चंद्र उगवत असताना चांदण्यांचा मंद प्रकाश जंगलाला आपल्या कवेत घेऊ पाहतो. अशा वेळी घुबडाच्या गंभीर घुतकारात चांदण्यांच्या मिणमिणत्या उजेडात सह्याद्री पहुडतो. तेवढ्यात एक कर्णकर्कश अशी साद सह्याद्रीच्या जंगलाला हेलावून सोडते. मंडूकमुखी म्हणजेच श्रीलंकन फ्रॉगमाउथ या पक्षाची ही साद आतापर्यंत शांत पहुडलेल्या जंगलाला भीतीच्या खोल डोहात ढकलते. अंधाराला जर डोळे असते तर ते या मंडूकमुखीसारखे असते. प्रथमदर्शनी बेडकासारख्या दिसणाऱ्या या पक्षाला पाहताच आपल्याला सह्याद्रीतील अद्भुत जैवविविधतेची जाणीव होते. श्रीलंका फ्रॉगमाउथ ह्याचं जे शास्त्रीय नाव आहे बॅट्रॅकोस्टॉमस मॉनिलिगर. बॅट्रॅकोस्टॉमस म्हणजेच बेडूक तोंड्या, ठीक आहे, आणि म्हणून त्याला फ्रॉगमाउथ असं पण म्हणतात. आणि हा जो आहे तो त्याचा शोध श्रीलंकेमध्ये लागला आणि भारतामध्ये असे 2 फ्रॉगमाउथ्स आहेत. एक हा म्हणजे श्रीलंका फ्रॉगमाउथ आणि दुसरा म्हणजे हॉक्सन्स फ्रॉगमाउथ जो ईस्टर्न घाट्समध्ये सापडतो. श्रीलंकन फ्रॉगमाउथ हा पश्चिम घाटात प्रदेशनिष्ठ असणारा पक्षी. बेडकासारखं तोंड, भला मोठा उघडणारा जबडा आणि समोरच्या दिशेला असणारे मोठे डोळे हे त्याचं रूप. म्हणूनच त्याला बेडूकमुखी किंवा मंडूकमुखी या नावांनी ओळखलं जातं. पूर्णपणे निशाचर असणारा हा पक्षी कीटकभक्षी आहे. त्याच्या चोचीच्या भोवती लांब राठ केस असतात. हे केस कीटकाची शिकार करत असताना त्याच्या डोळ्यांना कीटकाच्या हल्ल्यापासून वाचवतात. चेहऱ्यावरील या वैशिष्ट्यांमुळेच हा पक्षी रागीट दिसतो. रात्रीच्या वेळी शिकार करण्यासाठी या पक्षाचे डोळे घुबडासारखे मोठे विकसित झालेत. मादी श्रीलंकन फ्रॉगमाउथ ही तपकिरी रंगाची असते, तर नर हा राखाडी रंगाचा असतो. त्याच्या शरीरावर पांढऱ्या रंगाचे ठिपके अधिक असतात. रंगाच्या या वैशिष्ट्यामुळेच तो आपल्या अधिवासात इतका मिसळून जातो की त्याला शोधणंही कठीण होऊन बसतं. अधिवासात एकरूप होण्याच्या या गुणधर्मामुळेच आजवर हा पक्षी लोकांच्या नजरेपासून दूर राहिलाय. फ्रॉगमाउथची नर आणि मादी ही दिसायला तर वेगळी असतेच, पण त्याचप्रमाणे त्यांचा आवाजही वेगळा असतो. फ्रॉगमाउथची जी मादी आहे तिचा आवाज एकदम असा कर्कश असा आवाज असतो, असा. आणि त्याच्यानंतर जो नर असतो त्याचा थोडासा असा घोडे जसे पळतात तसा कडक 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 असा आवाज सुद्धा करतो. म्हणून आणि हे आवाज जे होते ते आधी माहिती नव्हते कोणाला. आणि आत्ता जसं इक्विपमेंट तुमचं चांगलं येतं आहे, टेक्नॉलॉजी वाढली, तसं आत्ता त्यांचं व्होकलायझेशन आता माहिती पडायला लागले आणि त्याच्यापासून आपण नर आहे की मादी आहे हे आपल्याला लक्षात येतं. मंडूकमुखीचे हे आवाज संध्याकाळी अंधार पडू लागला की कानावर पडतात. मग त्या आवाजाचा वेध घेऊन त्याच्या नेहमीची बसण्याची जागा शोधली की हे पक्षी नजरेस पडतात. श्रीलंकन फ्रॉगमाउथ हा घनदाट जंगलापासून त्याला लागून असणाऱ्या बागायतींमध्ये देखील दिसतो. त्याला दूरवर उडता येत नाही. त्यांचा विणीचा हंगाम फेब्रुवारी
ते मे दरम्यान असतो. फांदीवर लायकेन आणि शेवाळाचा वापर करून जेमतेम अंड राहील एवढंच घरटं ते बांधतात. नर आणि मादी दोघेही अंडी उबवतात. श्रीलंका फ्रॉगमाउथ हा त्याचा शोध जो आहे तो श्रीलंकेत लागला आणि साधारणतः 1940-50च्या कालावधीत तो भारतात सुद्धा सापडतो. हे सलीम अलींनी सांगितल्याप्रमाणे. पण हळूहळू जसं त्याच्याबद्दलचं माहिती आपल्याला माहिती पडली तसं 1970 पासून तो बऱ्याच ठिकाणी शोध त्याचा लागत राहिला. तर आधी केरळामध्ये, त्याच्यानंतर कर्नाटकामध्ये, नंतर गोव्यामध्ये आणि जवळजवळ 2003मध्ये वरदगिरीने तो आंबोली घाटात पण सापडला त्याला. पण त्याच्यानंतर 2009मध्ये आम्ही त्याला फणसाडमध्ये सुद्धा शोधला आणि असं करत त्याची रेंज एक्सटेन्शन होत गेली आणि आधी तो नियर थ्रेटेंड होता, आता तो बऱ्याच ठिकाणी सापडतो. पण त्याची जी रेंज आहे ती अगदी नॅरो रेंज म्हटली तरी चालेल, नॅरो स्ट्रिपमध्ये सापडतो आणि म्हणून त्याचा अधिवास जो आहे तो खूप रेस्ट्रिक्टेड रेंज स्पीसीजचा हॅबिटॅट आहे. सध्या पश्चिम घाटातील या पक्षाच्या अधिवासाचा उत्तरेकडील विस्तार छायाचित्रित पुराव्यानुसार फणसाड वन्यजीव अभयारण्यापर्यंत आहे. मंडूकमुखीच्या लाजाळू आणि अधिवासात एकरूप होण्याच्या गुणधर्मामुळेच त्यांच्याविषयी फारसा अभ्यास झालेला नाही. श्रीलंका फ्रॉगमाउथ पश्चिम घाटमध्ये सर्वच ठिकाणी सापडत नाही. त्याला एक विशिष्ट प्रकारचं जंगल लागतं. त्याला जो मनुष्याचा अधिवास आहे, हॅबिटॅट, त्याच्या दूर तो सापडतो आणि म्हणून ह्युमन हॅबिटेशनच्या लांब जंगलातच सापडतो हा फ्रॉगमाउथ. आणि त्याच्यासाठी याचं अजून किती रेंज आहे की मुंबईच्या पुढे सुद्धा, गुजरातमध्ये सुद्धा रेंज आहे का, ह्याच्याबद्दल अजून शोध घेणं बाकी आहे. आणि त्याच्या ओव्हरऑल लाईफस्टाईलबद्दलच खूप कमी माहिती आहे आणि कोणीतरी याचा अभ्यास करणं खूप जरुरी आहे. वृक्षतोड आणि लागवड यामुळे अधिवास नष्ट झाल्याने आता या पक्षाचं अस्तित्व मानवी वस्ती आणि फळबागांमध्ये आढळून येतंय. अधिवासाच्या दृष्टीने ही बाब चिंतेची आहे. त्यामुळे सह्याद्रीच्या जंगलातील भयाण शांततेत या पक्षाची साद कायम काणी पडू देत हीच अपेक्षा.